नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा रविवारच्या व्हिडिओमध्ये. काय आता जस्ट कार्यकर्ते झोपले, बाकीचे दाखवू शकत नाही. इथं एक जण झोपलाय, एक आतमध्ये एक जण झोपलाय. ठीक आहे, बाहेर जायचं आलं काट म्हणजे काल ते मॅगी आणली होती भाऊ मी, तर मॅगी खाऊ थोडीशी, मग जेवण करायला आपण बाहेर निघूया. तर लेट्स कुक अ हे बघा, इथं पाणी गरम करायला ठेवलंय विथ दिस टेम्परेचर. पहिला थोडंसं गडगड करून देऊ आणि मग परत नाही. काल पॉपकॉर्न पडलेलं ते विषय, पॉपकॉर्न बनवून व्यवस्थित ना जमले ना आपल्याला, एकदम प्रॉपर, एकदम व्यवस्थित. थोडा चिखल झाला. किती आणला रस तुझ्याकडून आहे का? आमचा कार्यकर्ता, बॉडी ट्रान्सफॉर्मर, नन अदर दॅन मयूर दादा 100%. बारीक बारीक पीसेस कर भाऊ. आता याच्यात भाऊ नाही ना, एकदम क्वालिटीमध्ये म्हणजे हाय रिच प्रोटीन विषय बनवला आहे. काही पनीर, जिरे, हिरवी मिरची, गरम मसाला आणि इकडं करडसोबत खाण्यात येतो. आता हे करतोय काय म्हणतात त्याला, थोडं का बारीक कट कर ना, झुकल्या ढबाळा झालं. ठीक झालं. आता प्रॉपर मिक्स करून तो मिक्स कर. त्याच्यात काय ओके, मोहरी पण आहे का? मोहरी टाकला जातो. गुड गुड गुड. आणि थोडं मीठ पण टाक याच्यामध्ये. बरं, दाणा पावडर टाकन, कोरिएंडर पावडर, कोथिंबीरच टाक ना. कोथिंबीरचीच पावडर म्हणजे ना दाणा पावडर, बरोबर ना? नाही रे, धने वेगळे पावडर. अरे धनिया धना 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 वेगळा पावडर. अरे कोरिएंडर पावडर म्हणजे तेच कोरिएंडर थांबतो लगेच बघा. हळद थोडीशी, काही गरज नाही हळदची, राहू दे. नॅचरल नॅचरलचा प्रश्न नाही, हळदी नाही खूप काय होतं. हां ठीक आहे, चांगलं मेडिसिन आहे हळद, चांगली गोष्ट आहे. कोरिएंडर पावडर कॅचचा यूज करतोय तो. आणि इथे कोण जिम प्रेमी जर असेल, कोणी बघत असेल, त्या भाऊला फॉलो करा. इंस्टाग्रामवरती आपल्या भाऊची सगळी ग्रोथ दाखवतो तो इन जनरल. इंस्टाग्रामच्या चॅनलचं नाव सांग रे तुझ्या. चॅनल नाही, सॉरी, जे काय असेल ते XYZ सांग. मिस्टर मयूर नाही मोठ्याने बोल. मयूर 100% म्हणून आयडी. मयूर 100% म्हणून आयडिया आहे आमच्या भावाची, तर तिथे फॉलो करा. 100% रील आवडते तुम्हाला. क्वालिटी रील बनवतो तो आणि एडिटिंग पण मस्त करतो तो. आता याच्यात काय, हे काय दाल खिचडा बनवणार आहे मी, त्याच्यासाठी बनवून देईल मी. शाही बिर्याणी मसाला, मिक्स्ड मसाला आहे, मिक्स्ड मसाला पावडर. तर आता मयूर शेट कोथिंबीर, पण कोथिंबीर आणि कोरिएंडर लीव्हज मला वाटतं सेम असेल. तर मग टाकतोय कार्यकर्ता सगळं मिक्सचर करून. हिरवी मिरची, लाल मिरची सगळं टाकलं तिने. तर आता हलव वापर. तसं नाही रे, असं हलवायचं होय. तसं हलवायसाठी नाही दिलं रे मयूर ते. अय असं थोडे हलवायचं असतं. कसं आलं तुला वरगळ माहिती आहे? नाही वरगळ नाही म्हणते, रवी माहिती का? रवी, हा रवी असं सर ना. हा. ते काय मिक्स नाही करायचं आपल्याला हे एकत्र करायचे. अरे एकत्र मिक्स अर्थ काय होतो याला विड आहे काय? काही बोलू राहिलं येडे. ठीक आहे, इतकं टेस्टी लागे नाही बटर. आणि बटरवरती हे नाही का, म्हणजे काय म्हणतात थालीपीठ अगत टाकणं, ते तेलाच्या जागी बटर यूज केले. त्यात नॉर्मल पाणी टाकून घे, चांगलं प्यायचं पाणी टाकून घे त्याच्यात, त्या कढईमध्ये. तर बघतो मी पण एक घास खाऊन तुम्हाला दाखवून येऊ खूप चांगला आहे का. टाकले त्याने काय म्हणतात त्याला, हां ठीक आहे. पाणी तू डोकं कुठे घेते का? पाणी आधी जाऊन द्यायचं ना ते साईडचं. काय ना एवढं काय. ठीक आहे, आता होईल ते मेल्ट. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां बस बस, जळून जाईल ते. बस बस, टाक ना ते, हे टाक. एवढं जळून दे ना द्यायचं. हां बस 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 बस, खिचडी भातच झालाय. कसं कुकी बस रे, अरे थांब ना. ए माहिती आहे तुझ्या साईडने नुसतं चीजमय करून टाकलंय सगळं वातावरण. येड्याने चीजमय केलंय सगळं. उदे थोडीशी अजून थोडं झालं ना, प्रॉपर पोळी होऊन जाईल. आता
टॉपिंग्स ऍड करतो. टॉपिंग्स वाला मयूर. चल प्रॉपर पोळी झाली. आता कसं एक नंबर. दॅट्स लाईक अ गुड बॉय. जबरदस्त. आता पचू दे. आता टाक थोडस त्या अंगाला टाक ना थोडं. आता अरे हे टाक ना थोडं त्या अंगाला. साईडनी त्याच्यात घाल. मध्ये घालायचं काय ना जमणार नाही ते. जाऊ दे. थांब ना उलटल्यावर टाक ना परत. उलट्यावर टाक ना. झालं प्रॉपर. दुसरं पण झालं. झालं व्यवस्थित. जळून जाईल. कशाला नाही जमत तर कशाला बाबा. बघा एकदम प्रॉपर शेप बसलाय. साईडनी पण चीज भारी टाकले आणि सेकंड अटेम्प्ट हा सक्सेसफुल म्हणू शकतो आपण. अंटील आणले जोपर्यंत आपण पलटत नाही तोपर्यंत बस ना. राहू दे ना. जाळी आली आपल्या ह्याला. जाळी आली म्हणते. कुठे दाखव पॉईंट करून दाखव. 1 2 3 म्हणजे प्रॉपर झालंय आणि शिजत ते प्रॉपर. शिजत जाळी आहे ना proper. म्हणजे प्रॉपर सगळं शिजणं आतून बितून सगळं. ठीक आहे काय विषय नाही. कच्चा नाही राहत. ठीक आहे काय विषय नाही. तर टेस्ट करायला देतो का येतो ना थोड्या वेळ. सोबतच खाऊ. आपले मयूरचे मेहनत त्यांनी सॉस बी स्वतलंय ते बनवूच राहिले अजून. तर मी एक घास घेतो. हे हाय प्रोटीन विषय आहे. त्याच्यामध्ये काय काय सगळंच आहे ना. क्वालिटी शपथ लय क्वालिटी. एक गरम आहे मारील तो मारू. हे गरम आहे. एक गरमचं घास घेऊ. एक नंबर. भाऊने काहीतरी टेस्ट करायला देतो. चांगले आहेत का बोट तुझे. खाऊन तर बघ. सांगत काय विषय आहे रे. खान तर खातच आहे. चांगलं ना. दही होतं का. कामापुरता मामा आलेला आहे. ननादर त्यांच्या शक पाठक आणि स्किन केअर बघा त्याचं किती भारी चालू आहे. मुलींसारखं एकदम. मुलगी कसा हसत आहे. साखरेसारखं गोड रवा. पाणी घेतो हसू नको. तर कसं काय गाडी सर्व्हिसिंगला टाकली ती कोणतरी पिकअप ड्रॉप साठी हवं आता. काय बोलतोय. फाटलेला शर्ट का घालून आलायस तू बाय द वे. का तसंच येते. माझ्या भावासोबत कॉम्पिटिशन दाखव. भाई पोरांना 3:45 फोन केला होता. पोरा डायरेक्ट 4:20 घ्यायला आले मला. बापरे बाप. म्हणजे पाहून तर पुन्हा उभं गेलंय मला. दुसऱ्याच्या रूम मध्ये त्यांना बोलायला गेलं तर मग त्यांना सोडायला क्यू बोल ना क्यू. अरे बोल नाही त्यांच्यासोबत क्यू. काय दाखवतोय ते. काय करतोय ते. करतोय काय. छोड़ना है कुछ ना. नहीं 10 मिनिट बोला पण छोड़ नाही. माहिती का कोणतरी काय घुसतो का ओमकार. बोल. कोणतरी ना लस्सी पिली भाई आणि नंतर जेव्हा म्हटलं भाई आता चल म्हटलं आपण पिऊ. नंतर मी देतो म्हणे पण तू जर पाजणार असशील तर तुझ्या पैशांनी. स्वतःसाठी लस्सी पिली दुसऱ्या मित्राने जर मागितली तर लगेच म्हणतो तुझ्या पैशात पाच म्हणे तू. ठीक आहे पण पैसे दाखवले. म्हणता दाखव ना चेस्ट. अमनची चेस्ट है ना मेरी. बापरे बाप. हीच का दुनियादारी. बिचाराला सोडायचं. तिची गाडी झाली सर्व्हिसिंग. सोडून नाही राहिला. वापिस रूम जाएगा का तू. काय बोलला पण तो तुझ्या काय रिक्षाने जा ना. लक्षात ठेव सर. हे वाक्य लक्षात ठेव. रिक्षा भेजू नका. मैं मेरे होते तो रिक्षा भेज सकता है. मैं तो मेरे होते रिक्षा लक्षात ठेवा. हा जो आहे पोरगा तशी ही दिवशी गणी म्हणून तुम्ही समजून घ्या माझी भावना. पोरगा म्हणते काय रिक्षाने जा म्हणून. 2 मिनिटं दोस्ती आपली. ठीक आहे. वॉल्स बघू दे फक्त नाकाच्या एकदा. रे फॅमिली फ्रेंडली ना. फ्रेंडली ना फॅमिली फ्रेंडली. कसं देवाच्या पाया पडतो भोर त्याशिवाय जायचं. शशांक
आमरस खायला बोलवलं नाही दीदीच्या घरी आम्हाला. मीच नाही आमदार सांगतो. तू क्या करके बोला रात खाना खाने जा सकते हैं? तू तुझी रूम मोकळी आहे का? ए तुझे कोण नाही रूमवर? आम्ही ते तुम्ही काय खाताय कुठं काय? बनवून खाऊ राहिले. ठीक, आम्ही पण बनवून खाऊ राहिलो. आम्ही पण बनवून खातो. पण आमरसन बिना पेट्रोलची गाडी दामटर राहिलंय हो. याला आतल्याचा भाग नाही, फ्युल इंजेक्टर खराब होईल. आणि आज हे म्हणतोय घेऊनच किती काय आलं तरी घ्यायचंच आहे. शेरवानी पहिले पेट्रोल टॉपअप. गाडीचं पेट्रोल टाकलंय. आता भाऊ जसं की 8-9 वाजले का त्याला जागा होतं का आपल्याला हे घ्यायचं जोधपुरी. आता चाललोय जोधपुरी घ्यायला ह्याची. दत्तांच्या पाया पडून सुरुवात केलेली आमच्या कामाची. तर चाललोय. अरे अंगावर घालशील मित्र गाडी माझ्या. तर चाललोय. मॅप टाकलाय मी. तर हे बघा मेट्रो वरती खाली पूल आणि इकडं मयूर. आता किती राहिले? अवघे 4 किलोमीटर राहिले. चालते बघा पुन्हा ट्रॅफिकला दिसू राहिले मला जबरदस्त. आय होप लवकर पोहोचा. आज पूर्ण आहे ना, पूर्ण शनिवार वाडा. या शनिवार वाड्यात आम्ही जाऊन आलो होतो बरं का. एकदा एक असं शनिवार रविवारी गेलो होतो. आणि इकडं पुढं दगडूशेठ आहे. याचा वडापावचं वाचलं भारी आलं. 1 नंबर वाचाला वडापाव. सरळ चल सरळ. मी जोपर्यंत सांगत नाही तुला तोपर्यंत काहीच नको करू. आणि इकडे पुढे दगडूशेठ आहे. गणपती बाप्पा मोरया. पाया पडू आपण. श्रीमंत पेशवे गणेश मंदिर. लेट मी झूम इन. हे बघा हे फुलं आता गर्दी असेल ना. हे बघा आपल्या दगडूशेठ गणपती बाप्पा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. तर आपल्याला कामानिमित्त जावं लागते. जाता घेऊ आपण दर्शन नाही का. कारण की गाडी लावायला जागाच नाही. तर कोणी आली तर उचलून घेऊन जाते म्हणून थांबतो मी. तर याला जाऊन देतो आज. PCMCला ह्याच्यापेक्षा मोठं मुलचंद होतं. तिथं त्याला व्हरायटी भेटली नाही तर भेटते का माहीत नाही मला. आता PMC मध्ये आम्हाला तुम्हाला दाखवतो मी दुकान. हे बघा हे दुकान आहे. हे बघा तिकडे दगडूशेठ आणि इकडे हे दुकान. इथं एक छोटं दुकान आहे. इथं भेटतं का नाही माहिती. येडबिडे झाले का 4-5 दुकानं बघितले. हे बी बघितलं तरी त्याला आवडाना. बघितलं काय तू एवढं दुकान शोधलंय काय माहिती. चालता बोलता तिथलं जेव्हा क्षेत्रपाच इथं आवडतं का नाही काय माहिती. PCMC सगळ्यात मोठं जे होतं का मूलचंद ते सोडून आता PMC मध्ये आलोय म्हणजे पुण्यामध्ये. आता हे बघू घालून राहिलंय. वेट चिडू राहिलंय. ते म्हणतोय कोणती किती कसले असं दिसतोय भाऊ. चांगलं दिसतोय. असं वाटतं तुझंच लग्न आहे. थोडं मागव. बघा असं दिसतोय टॉप टू बॉटम. दुसरं ट्राय कर. दुकानदार केलंय. आता कसं काढायचं फेल जात नाही. आपली चॉईस आहे. क्वालिटी दिसू राहिला 1 नंबर. प्लेन आणि सोबत तसं पाहिजे तसंच आहे ना तुला. हा बघ मागव थोडं. भारी दिसतोय रे माहिती. खरंच भारी दिसतोय. थोडं मागं जा अजून लाईटीचं. हां आता कसं एकदम प्रॉपर जबरदस्त क्वालिटी आहे. पण याला आवडून नाही राहिला पण काय माहिती. थोडं मागं जा लाईटीचं जा लाईटी. हां मस्त आहे ना रे. आपण फेमस कैलासगिरी नाही काय आपल्याला भरपूर बघायचे रील येत असतात. ती डेअरी इथं बघायचं काय काहून आहे काय खरा विषय क्वालिटी. सर इकडे दत्ताचं मंदिर लयच क्वालिटी आहे. मस्त आहे दत्त. कोणत्या मुलचंदला ॲज युअर चॉईस बडे. इथं लस्सी ट्राय करू राहिलो यांची. कार्यकर्ता घेऊ राहिले. बघू आपल्या द्वारका सिंगला आहे का. हो द्वारका सिंगची ना जी आहे ना ती लगेच नाही मॅच करू शकत कोणीच. त्यांची मूर्ती काय क्वालिटी यार. काय भारी मंदिर आहे. इथून दिसत असेल थोडं. वा 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 1 नंबर. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. म्हणजे लोकांना आवडत असेल भाऊ. मला आहे ना मला मयूरला आहे ना असं वाटतं दायत साखर दिली टाकून. शपथ मला असे तळतळू राहिली की आपले पैसे वाया गेलेत. हे आमचं कुलदैवत आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याला उशीर झाला म्हणून देवीचं मंदिर बंद आहे. याच्या पुढे जाता नाही येऊ शकत आपल्याला. हे बघा देवी. आता घेतो इथूनच दर्शन. परत या बुधवार पेठेमध्ये आता येतं आहे मंदिर. पण या बुधवार पेठेमध्ये इतके याचे दुकान आहे इलेक्ट्रिकलचे. जिथं बघा तिथं इलेक्ट्रिकलचे दुकान. तर ठीक आहे तुम्हाला लाल महाल दाखवतो. लाल महाल पुढे घ्यायला लावतो याला. आपण आता जाऊ शकत नाही. उशीरला झालं नाही तर आतमध्ये गेला असतो. मस्त 1 नंबर क्वालिटी. असं अंगाला अशा काठीवर आली. इतकं भारी विषय आहे तो लाल महाल. बघा हा लाल महाल. थांब जरा गप्प बस मला सांगू दे. बघा हा लाल महाल काय क्वालिटी विषय राव. काय क्वालिटी विषय. 1 नंबर विषय. हे बघा हे लाल महालाचं मी कामा करून 1 नंबर विषय हा जवळपास. आता मग तर गर्दी आहे.
त्याच्यामुळे इथं लालमहाल आणि पुढं ते दिसतंय का हे शनिवारवाडा असा विषय एकंदरीत लाल महालाचं चित्र बघा इथं दिसत असेल तुम्हाला. आता आपल्याला जाताना येणार जसं की म्हणलं मी तुम्हाला उशीरला झालं तर आपल्याला त्याच्यामुळे बाकी काही नाही. तिकडे काय चाललंय हे गाडी कशी एंट्रन्स ब्लर का झालं एंट्रन्स दिसली का तुम्हाला. मेट्रो स्टेशन हे बघा मनपा मेट्रो स्टेशन हे आहे. चाललो आता फायनली एकदा डिलाईटच्या ऑफिसला हे केले याच्याकडून रस्ता चुकला नाही म्हणता यायचं मुद्दा म्हणून. हे बघा समोर डिलाईट वेस्टर्न आयकन आधी ते चोते इथं राहते. सिग्नल हुकवायला गेला त्याला वाटलं सिग्नल हुकून जाऊ दुसरीकडे नाही का पण सिग्नल हुकायला गेला ना. तिथून आपल्यानंतर काय डायरेक्ट डोकं दुखत लागले ताण लागले पाणी वगैरे पिलं जेवण झालं आणि दिवसाचा शेवट आज आपण इथंच ठेवूया.